लाभ अग्रिम स्वरूपात देण्याचा आता मज्जाव करण्यात आलाय। राज्यामध्ये आचारसंहिता लागू असल्या कारणाने हा मज्जाव करण्यात आलाय। योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ आता देता येणार नाही अशी ही माहिती। लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांतीच्या गिफ्टबद्दल खूप मोठी अपडेट आलेली आहे। तर निवडणूक आयोगाने जे काही मकर संक्रांतीचं गिफ्ट सरकार देणार होतं सर्व लाडक्या बहिणींना, त्यावर आता बंदी करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगानं हे जे काही वाटप होणार होते 2 महिन्याचे, त्याला आता रोक लावलेली आहे, पाबंदी लावलेली आहे। तर आता मग आपल्याला हा हप्ता मिळणार नाही का? हे 2 महिन्याचे जे काही हप्ते होते ते मिळणार नाही का? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, तुम्हाला माहीतच असेल की या अगोदरसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की जी काही विरोधी पार्टी आहे, विरोधी पक्ष आहे, त्यांनी लाडकी बहीण योजनेतील जो काही निधी आपल्याला मिळणार होता या संक्रांती अगोदर, म्हणजेच की आज या 2-3 दिवसामध्येच, तर त्यावर रोक लावण्यासाठी एक पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे अशा प्रकारे पैसे देणं म्हणजे प्रलोभन आहे, अशा प्रकारे त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी होतं, त्या पत्रामध्ये सांगण्यात आलं होतं। आणि त्याच पत्राची दखल घेऊन निवडणूक आयोगाने आता लाडक्या बहिणींना जो काही हप्ता येणार आहे यावर रोक लावली होती। म्हणजेच की 2 महिन्यांचे जे काही निधी लाडक्या बहिणींना येणार होते त्यावर आता पाबंदी लावण्यात आली आहे। तर मग आता हप्ता येणार नाही का? येणार। निवडणूक आयोगानं हा सुद्धा एक निर्णय दिलेला आहे की तुम्ही जो काही किंवा ॲडव्हान्स ज्याला आपण म्हणतो ॲडव्हान्स निधी देऊ शकत नाही, तर अग्रिम ज्याला आपण म्हणतो अग्रिम निधी देऊ शकत नाही, तर तुम्ही जे काही तुमचे बाकी राहिलेले हप्ते असतील ते द्या किंवा चालू जो हप्ता असेल तो सुद्धा देऊ शकता। तर मग आता डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आपला बाकी आहे, नोव्हेंबरचा ज्या काही बहिणींचा हप्ता बाकी आहे, ते निधी आपल्याला आता आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे। बघा, नोव्हेंबरचा हप्तासुद्धा खूप महिलांचा बाकी आहे। काही महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे आणि खूप साऱ्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही आहे। तर मग आता नोव्हेंबरचा हप्तासुद्धा येऊ शकतो, परंतु डिसेंबरचा हप्ता तर आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे, कारण की एकच महिना आपल्याला देता येणार आहे। आपला महिना बाकी आहे तो डिसेंबरच बाकी आहे। जानेवारीचा तर सध्या देऊ शकत नाही, कारण की हे अग्रिममध्ये होते। जानेवारी सध्या सुरूच आहे आणि यामध्ये आचारसंहिता असल्या कारणानं हा जो हप्ता आहे हा अग्रिम मानला जात आहे। म्हणून हा जो हप्ता आहे जानेवारीचा हा पुढच्या महिन्यात देता येणार आहे। आणि म्हणूनच आता फक्त आणि फक्त तुम्हाला, जर तुमचे नोव्हेंबरचे आले नसतील तर मग तुम्हाला नोव्हेंबरचे सुद्धा मिळणार आहेत पैसे आणि डिसेंबरचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच की आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला फक्त डिसेंबरचाच हप्ता आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे। तर सर्वात मोठी बातमी आलेली आहे निवडणूक आयोगानं जे काही लाडक्या बहिणींना जे काही तीळ संक्रांत निमित्त जे काही गिफ्ट सरकार देणार होतं 2 महिन्यांचं, तर 3000 रुपये न येता फक्त आणि फक्त 1500 रुपयेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत। आणि ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल त्याचे पैसेसुद्धा येऊ शकतात जर सरकारनं टाकले तर, नाहीतर तुम्हाला फक्त आणि फक्त डिसेंबर महिन्याचाच हप्ता येणार आहे। आजपासून सुरुवात होणार आहे। 11 वाजता तुम्ही चेक करा आपलं बँक खाते, 11 वाजल्यापासून सर्व निधी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात होणार आहे। खूप मोठी बातमी आलेली आहे। निवडणूक आयोगानं यावर पाबंदी लावलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या जो काही निधी आहे, जो काही संक्रांतीचा वाटप होणार होता, संक्रांती गिफ्ट त्यांना मिळणार होतं, तर यावर रोक लावण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगानं दखल घेऊन यामध्ये आता सरकारला एक जोरदार झटका आणि लाडक्या बहिणींनासुद्धा खूप मोठा धक्का या ठिकाणी निवडणूक आयोगानं दिलेला आहे। आणि म्हणूनच आता 2 महिन्यांचे जे काही 3000 रुपये एकत्रित येणार होते ते आता येणार नाही आहे। जानेवारीचा हप्ता येणार नाही आहे। जानेवारीचा जो काही हप्ता आहे त्यावर रोक लावण्यात आलेली आहे। अग्रिम जे काही धनराशी आहे ते देता येणार नाही, अशा प्रकारचं स्पष्ट मत निवडणूक आयोगानं मांडलेलं आहे। आणि एक सूट त्यामध्ये देण्यात आलेली आहे की तुम्ही प्रलंबित जे काही हप्ते तुमचे असतील ते तुम्ही देऊ शकता। म्हणजेच की आता प्रलंबित हप्ते म्हणजे काय, तर जे काही तुमचे हप्ते बाकी राहिलेले असतील लाडक्या बहिणी योजनेमधील ते हप्ते तुम्ही देऊ शकता, परंतु अग्रिम हप्ता देऊ शकत नाही। म्हणजेच की येणारा हप्ता जो काही असतो आणि चालू हप्ता जो आहे अग्रिम किंवा ॲडव्हान्स ज्याला आपण म्हणतो तो हप्ता तुम्ही देऊ शकत नाही। बाकी असेल, प्रलंबित असेल तर तो हप्ता तुम्ही देऊ शकता आणि त्या हप्त्यानुसारच तुम्हाला जे काही नोव्हेंबरचा हप्ता जर बाकी असेल कुणाचा
तर तो हप्ता तुम्हाला मिळू शकतो जर सरकारनं टाकण्यास सुरुवात केली तर. नाहीतर डिसेंबरचाच हप्ता मिळणार आहे फक्त आणि फक्त 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे. खूप मोठी बातमी आहे सध्याची. तर बघा, खूप दिवसांपासून ही बातमी सोशल मीडियावर चालू होती की संक्रांत गिफ्ट मिळणार आहे, संक्रांत गिफ्ट मिळणार आहे. 2 महिन्यांचा जो काही निधी आहे 3000 रुपये हा लाडक्या बहिणींना टाकण्यात येणार होता. तशा प्रकारचं वक्तव्यसुद्धा जे काही आदित्यताई तटकरे आहेत, महिला व बाल विकास मंत्री, यांच्याकडून अशा प्रकारची माहिती समोर आलेली होती. प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितले होते. पत्रकार परिषद ज्यावेळेस त्यांची आली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की 4500 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो निधी डिसेंबर महिन्यासाठीचा आलेला आहे आणि तो निधी आता आम्ही लाडक्या बहिणींना टाकण्यात येणार आहे. तर अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं होतं आणि डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तोच लाडक्या बहिणींना मिळणार आहे. अन्यथा 3000 रुपये मिळणार नाही आहेत. त्यावर रोख लावली आहे, पाबंदी लावलेली आहे निवडणूक आयोगानं. आणि आता फक्त आणि फक्त डिसेंबर महिन्याचेच अनुदान किंवा जो काही निधी आहे, हप्ता आहे, तो आपल्याला मिळणार आहे. आता सरकारनं जर प्रलंबित जे काही हप्ते आहेत ते सुद्धा देण्यास सांगितले. सरकारनं जर ठरवलं तर नोव्हेंबरचा ज्यांचा हप्ता बाकी असेल, ज्या महिलांचा नोव्हेंबरचा हप्ता बाकी असेल त्यांनासुद्धा हा मिळू शकतो. अन्यथा फक्त आणि फक्त डिसेंबर महिन्याचाच हप्ता तुम्हाला मिळणार आहे. फक्त 1500 रुपये खात्यात येणार आहेत आणि आजपासून वाटपास सुरुवात झाली आहे. मोठी खुशखबर ही आहे की आज सकाळपासूनच, म्हणजेच की आज 13 तारीख आहे आणि 13 जानेवारीलाच सकाळी 11 वाजल्यापासूनच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये हे 1500 रुपये पडण्यास सुरुवात होणार आहे. आणि होऊ शकते की नोव्हेंबरचा जर हप्ता दिला असेल, सरकार टाकत असेल, तर मग मात्र 3000 रुपये 2 महिन्यांचे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत, ज्यांचे नोव्हेंबरचे हप्ते बाकी राहिलेला आहे त्यांच्या. अन्यथा फक्त नोव्हेंबरचा हप्ता ज्या महिलांना आलेला आहे त्यांना फक्त 1500 रुपये डिसेंबर महिन्याचे येणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर अशा प्रकारे लाडक्या बहीण योजनेमधील जो काही वाटप आहे मकर संक्रांतीचा, त्या वाटपावर परिणाम झालेला आहे. निवडणूक आयोगाला यावर पाबंदी लावण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला यावर जे काही बंदी आहे ती लावण्यात आणलेली आहे. आणि जे काही विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या वाटपावर आक्षेप घेतला आहे. निवडणुकांमध्ये, आचारसंहितेमध्ये तुम्ही अशा प्रकारचं वाटप करू शकत नाही, हे एक प्रकारचं प्रलोभन आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच नंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन आता मात्र यावर बंदी किंवा रोख लावण्यात आलेली आहे. तर आता हे जे काही जानेवारीचा हप्ता आहे हा आपल्याला पुढच्या महिन्यातच मिळणार आहे किंवा मग निवडणुका झाल्यावर मिळणार आहे, ज्याला की आपण 15 तारखेला निवडणुका आहेत, 16 तारखेला मतमोजणी आहे आणि 17 तारखेपासून किंवा 18 तारखेपासून जो काय पुन्हा जानेवारीचा हप्ता आहे हा येण्यास सुरुवात होणार आहे. बघा, 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर जानेवारीचा जो काही महिना आहे हा 17-18 तारखेला आपल्या खात्यामध्ये येऊ शकतो किंवा मग फेब्रुवारी महिन्यासोबतच हा महिनासुद्धा येऊ शकतो. परंतु आता डिसेंबर महिन्याचा निधी आज सकाळी 11 वाजल्यापासूनच येण्यास सुरुवात झालेली आहे. मॅसेज लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात झालेली आहे. बँक खात्यांमध्ये पैसे आलेले आहेत, तुम्ही जाऊन चेक करा. व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.